हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर नवीन असाल तर सर्वात आधी सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ते एन्जॉय करा. तर जस्ट मी आंघोळ वगैरे करून आता तयार झालेली आहे आणि आता मला पूजा वगैरे करून घेते मी. आणि मला आज जायचं आहे परसोडीला. ते तुम्हाला समोर सांगते काय झालं. तर कालच जाणार होती, पण काल थोडं तिकडे वर्धेला काम आल्यामुळे तिकडे माझं काही जाणं झालं नाही. तर आज पण माझं जाणं कॅन्सल झालं असतं, पण हे बोलले की आपण लवकर जाऊ, म्हणजे सकाळीच जर लवकर निघालं तर पटकन आपलं वापस येणं होऊन जाते. तर आता वाजलेले आहे सकाळचे 8:30 की 9 वाजलेले आहे बहुतेक. माझी तयारी झालेली आहे, यांची पण तयारी झाली आहे. शानूला काही नेत नाही कारण तिची आता 2 दिवसात पेपर आहे, एक्झाम आहे तिची. तर तिला काही नेणार नाही, ती गेली आहे स्कूलमध्ये आणि करण आहे आता घरी. तर तिला आणायसाठी करण वगैरे आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही आम्हाला. तर चला मग मंडळी, आता थोड्याच वेळात निघते. यांनी नाश्ता वगैरे बाहेरूनच घेऊन आले हे, तर नाश्ता करते आणि मग निघते. नाश्ता आलेला आहे माझा, नाश्ता करून घेते. एक ब्रेड पकोडा आणला आणि एक वडा. तर चलो, तुम्ही गेला का नाश्ता? दोघांनी पण. एक ड्रेस शिवायला टाकला होता, तो आलेला आहे. बघते मी काढून कसा झालेला आहे तो. छान घालून बघते आता. आज घालून जाणार आज ड्रेस. एक नंबर फिटिंग बसलेला आहे ड्रेस आणि पॅन्ट तर खूप छान झालेला आहे. एकदम असा सुटसुटीत आहे. बसून बघितलं ना तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. मेन म्हणजे एवढे मोठे पॉकेट शिवलेले आहे त्यांनी, मोठे पॉकेट आहे. छान मोबाईल वगैरे एकदम म्हणजे व्यवस्थित बसतो, यामध्ये पडणार पण नाही. आणि फिटिंग खूप छान बसलेली आहे. शिलाई वगैरे खूप छान वाटत आहे, म्हणजे खूप आवडला मला ड्रेस हा. तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा. देवळीमध्ये शिवला मी, श्याम टेलर म्हणून आहे, तर त्यांच्यापाशी टाकलेला होता शिवायला. खूप मस्त वाटत आहे. तर काकांसाठी फळांमध्ये काय घेऊ विचार केला. मी म्हटलं टरबूज घेऊन जाऊ आणि एक नारळ पाणी, बस ते घेतलं आणि मग निघालो आम्ही. नाही असलं तर नाही मी पुन्हा संध्याकाळी येईन. येताना इकडून पुन्हा घरी घेऊन जाईन एक एक्स्ट्रा. एक फोटो काढून ठेवा फक्त, काहीच नाही. फोटो नाही, व्हिडिओ बनवत आहे. काही दिवसा अगोदर मी गेली होती बाबांच्या भेटीला, शनिवारीच. ते पण शनिवारीच पडले होते. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर आहे. ते आता बसले बँडेज वगैरे लावून घरी. तर घरी नाही, काम करतच आहे ते, पण असं म्हणजे जसं पहिलेसारखं होते तसं तर नाहीच करत आहे. तर त्यांच्या भेटीला गेली. आता चाललेली आहे काकांच्या भेटीला. काकांचं सुद्धा शनिवारीच झालं. तर झालं असं की काका जात होते शेतामध्ये आणि त्यांना माहिती नाही चक्कर आला की BP लो झाली, काय झालं तर माहिती नाही. ते एकदम जाता छोटे जे कॅनल असते ना त्याच्या ते त्यामध्येच पडले. तर गाडी राहिली बाहेर आणि ते गेले पाण्यामध्ये आणि थोडा वेळ तर पाण्यामध्येच राहिले म्हणे. ते जर ते मला स्टोरी सांगत होते ना, अक्षरशः आम्हाला असं सगळ्यांना वाटत होतं की ते देवाच्या कृपेने वापस आले, म्हणून एवढं सगळं त्यांच्यासोबत झालं. तरीसुद्धा त्यांची हिंमत खूप जास्त आहे. माझे बाबा पण सांगतात ना, त्यांची हिंमत खूप जास्त आहे म्हणून. ते एवढे पाण्यामध्ये होते तरी एक झाडाची मूळ जे असते ना ते हाती लागलं त्यांच्या आणि पूर्ण नाकातोंडात पाणी जाऊन असूनही ते त्यांच्या हिमतीने बाहेर आले. तुझ्या घराचं काम सुरू होतं तर ते बघायला चाललो आम्ही, कुठपर्यंत आलाय. तर आता काकू माझी सध्या आत्याकडे राहते. मी आली मगाशी. अरे बाप रे, अरे बाप रे बाप रे बाप. छान. बाहेरच्यांसाठी
तर बरेच दिवसापासून काकूचं घर बांधणं चालू आहे. तर काकांनी मला आधीच कॉल करून सांगितलं की ये बघायला म्हणून थोडी आयडिया वगैरे देत असेल तर तेव्हा म्हणून. तर आधीच जेव्हा सुरू व्हायचं होतं ना तेव्हाच त्यांनी बोलवलेलं होतं, पण आमचं काही येणं जमलं नाही. तर आम्ही व्हिडिओ कॉलवरच काय ते बोललो होतो. काकूंनी मला तिचा प्लॅन सांगितलेला होता की असं असं करायचं, तसं तसं करायचं. मी म्हटलं बरोबर आहे तुझं सगळं काही, तसंच तुला जसं पटते तसं कर म्हटलं. तर इकडे छान घराचं बांधकाम वगैरे चालू होतं आणि काकांचं पण तिकडे असं झालं ना, खरंच त्यांना म्हणजे भरपूर काही मुक्कामार जो आहे ना तो लागून आहे आणि आता त्यांना आरामाची खूप जास्त गरज आहे. आणि यावेळी मी गेली होती ना, खूप नाराज होते ते. त्यांना कसं तेच आठवत होतं. ते एकदम मरणाच्या दारात जाऊन वापस आल्यासारखं झालं. तर खूप त्यांना तेच आठवत होतं. तर असं आहे, हे शेतात गेले ना तर मला काकांनी शेतातसुद्धा जाऊ नाही दिलं. फक्त बस म्हणे माझ्याजवळ, गप्पा गोष्टी कर, कारण की त्यांना तेच असं आठवत होतं. त्यांना म्हणजे कोणी येऊन बसलं, गोष्टी वगैरे केल्या तर बरं वाटत होतं. तर मी तर गेली तर त्यांना आनंदच झाला. खूप जीव आहे माझ्या काकूंचा माझ्यामध्ये. तर त्यांना मला भेटल्याशिवाय ना मला थोडंसं कसं तरी वाटत होतं. म्हणजे कधी जाते मी भेटायला, कधी नाही असं वाटत होतं मला. छान झालं. नाही तिथून असा पूर्ण हे राहील ना स्लॅब. इकडे राहील का इथं? छान झालं. इथपर्यंत अच्छा. पोर्च पर्यंत. कोणत्या? कुठं फिरणं होईल? हे याची होय बेडरूमची. बेडरूमची लावण नाही का? डायरेक्ट हेच. काकूनी छान स्वयंपाक वगैरे केला. तिला नको करू म्हटलं तरी स्वयंपाक केला, जेवण खावण केलं आणि नंतर मग वंदू काकूकडे गेलो. तिथे चहा पाणी घेतलं आणि आता निघालो घरी जायसाठी. शानू यायची वेळ होत आहे. जवळपास आता 2-2:30 वाजलेले आहेत. 3:30 वाजेपर्यंत ती येते, पण त्याच्या आधी घरी गेलेलं कामाचं मला 2-3 काम आहे, ते यायच्या आधी करून घ्यायचे आहे. तर चला आता भेटतेच मला घरी गेल्यानंतर. तिकडनं आली आणि प्रवास करून आल्यावर कसं एकदम असं थकल्यासारखं आणि झोप येते ना, तसंच वाटत होतं. थोडं जरी फिरून आलं उन्हाचं की असं वाटते की खूप जास्त थकलेलं आहे. तर तसंच आज मला वाटत होतं आणि आल्याबरोबर मी लेटली आणि गहू वगैरे निवडायचे होते, कणिक नव्हती घरी, ते करून घेतलं आणि शानूला पाठवलेलं आहे आता ट्युशनला. आणि मी करते आता झाडझूड घराची आणि भांडे वगैरे सगळं. तर आज काही आहे नाही भांडे वगैरे घासायचे, कारण कोणी चहाच नाही घेतलेला. हे असले की चहा असतो, पण हे नाही आहे. हे गेलेले आहे नागपूरला, आता येईलच ते थोड्या वेळात. त्याचा आताच मला कॉल येऊन गेला. असं कोण असं हा एक हात असा. अरे सवय एक हात म्हणजे असं रिकामा नाही, कुठेतरी अटकून ठेवूशी वाटते. कोण असणार कधी घ्या सवय. पर्सनल ट्रेनर आले. अरे वा. दिवावातीची वेळ झालेली होती. दिवावात वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाचं बघणार काय करायचं आहे तर. आणि शानूची एक्झाम आहे. शानू तर आता ट्युशनला गेलेली आहे आणि ही गेलेली आहे नागपूरला. यांनी नागपूरवरून एवढं मोठं टरबूज आणलं. किती किलोचं आहे? 5.5. एवढं टरबूज वर्धेला ठेवलं आणि एवढंच टरबूज इथे आणलं. म्हणजे 10 किलोचं, जवळपास 11 किलोचं तुम्ही टरबूज आणलेलं आहे 2. तर टरबूजचं आता छान सीझन निघालेला आहे. आपल्याकडे नाही मिळत एवढे टरबूज. कुठून आणलं तुम्ही हे टरबूज? नागपूरहून आणलं का? की आपल्या वर्धेतून किंवा पवनारमध्ये तिथं भेटते तिथून आणलं? हो का. पप्पानी बघ ना तुझ्यासाठी काय आणलं. मला माहिती आहे, मी बघितलं सकाळी. बघितलं का ग? केव्हा बघितलं? मी तर बॅग ठेवत होती ना. हो का. या बघशील निघून जाईल पल्लीतून. तर आता हे आता नाही खायचं बेटा, उद्या उद्या सकाळी खायचं.
उद्या खाऊन जाशी तू. ट्युशनवरून आल्यानंतर ती पुन्हा अभ्यासाचं घेऊन बसली. तिला पेपर आहे म्हटलं की थोडंसं होऊन जाते की हे लर्न करू दे ते लर्न करू दे. पण तिच्याजवळ जर का असं कोणी जाऊन बसलं की तिच्या गप्पा गोष्टी सुरू होऊन जातात. मग मी तिला रागवलं, गप्पा गोष्टीच करशील की अभ्यास करशील म्हणून. तर आता हळूहळू तिच्या डोळ्यांना पण आराम पडत आहे. नाहीतर इतके जास्त असे डोळे झाले होते ना, मला तर कधी कधी ना डोळ्यातच पाणी येते. म्हणजे खूप बेकार वाटते की एवढ्या लहान लहान मुलांना नाही असं नको व्हायला म्हणून. इतकं म्हणजे तिला थोडंसं जरी काहीच म्हणजे थोडंसं पण काहीच असं सहन नाही होत. उठल्या उठल्या तिला एकदम उजेड जर डोळ्यावर पडला ना तर खूप अशी रडते ती, एकदम अशी तडफडल्यासारखं होऊन जाते. म्हणून तिच्या डोळ्याचं ना मला खूपच जास्त टेन्शन आहे. बाकी काही नाही, तिचा कुठल्या गोष्टीचा त्रास नाही आहे. तर चला मग मंडळी, आता आम्ही करून घेतो जेवण आणि मग जाते मी बाहेर फिरायला. जेवण वगैरे झालं, थोडा वेळ फिरली मी आता इथे आणि बसली आहे एकटीच. आता रोज स्नेहाताई असतात फिरायसाठी, पण आज आता 2 दिवस झाले त्या नाही आहे. त्या गेलेल्या आहे बाहेर गावी. त्यामुळे मी एकटीच फिरत आहे. आणि तसंही मला आता एकटीच सवय लावावी लागेल, कारण की त्यांची ट्रान्सफर जी आहे ते जवळच आलेली आहे. बस आता 1-2च महिने राहिलेले आहे, 1च महिना. तर एकटंच फिरावं लागेल मग. तर चला मग मंडळी, आता आजचं जेवणात तर मी बनवलेलं होतं पराठे. करणनं सकाळी वरण केलेलं होतं. तर फोडणीचं वरण केलं होतं मिक्स डाळीचं. तर ते होतं आणि खूप छान टेस्टी बनवलेलं होतं. पण मग मी विचार केला की हे छान मिक्स डाळीचं वरण आहे, तर मस्त याचे पराठे करावं म्हटलं. खूप छान टेस्टी लागतात, तुम्ही पण ट्राय करून बघाल. त्याचे पराठे केले होते आणि बस सॉस तेच खाल्लं आम्ही. आता थोडा वेळ फिरणं झालं, आता करते मी आराम. आजचा व्लॉग मी इथेच सेंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.